हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। सचिन अहिर यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र। अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज, तर 8 दिवसात शिंदेंचा ठाकरेंना दुसरा मोठा धक्का। आमदार सचिन अहिर यांच्यावर कारवाईसाठी ठाकरेंची सेना विधान परिषद सभापतींना पत्र देणार। कारवाई संदर्भात ठाकरे सेनेनं कायदेशीर सल्ला घेतल्याची सूत्रांची माहिती। जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा आत्मचिंतन करा। मवियाच्या काळामध्ये फडणवीसांविरोधात षडयंत्र रचलं, आता पुतना मावशीचं प्रेम उतू चाललंय। उपमुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। रोहित पवार आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात आणि एमपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात चर्चा करणार। विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची यावेळेस रोहित पवार यांचीही मागणी। चेंबूरमध्ये शाळकरी मुलांच्या बसवर मोठं झाड कोसळलं। 11 वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, तर 4 विद्यार्थी जखमी। बसमध्ये एकूण 13 जण होते। चेंबूरमधील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। घटनेतील जखमी मुलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। आवश्यक ती सर्व मदत करण्याच्याही सूचना। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची पडझड, 4 बंगला भाईंदरमध्ये झाड कोसळून वाहनांचं मोठे नुकसान। कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 18हून अधिक झाडं उन्मळून पडल्याची घटना, वाहतुकीवरही मोठा परिणाम। राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार। मुंबई ठाण्यासह कोकण आणि विदर्भाला काही जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा इशारा, तर पालघर, पुणे, नागपूरसह 19 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। अफगाणिस्तानकडून पाकिस्तानच्या एसीस तळांवरती भीषण ड्रोन हल्ले। पाकिस्तानच्या हल्ल्याला तालिबानचं सडेतोड उत्तर, अनेक दहशतवाद्यांचा खात्मा। मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला। ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास।